आता .NET कोर मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, 2016ला हा .NET कोर कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, आता यामध्ये कोर येण्यापूर्वी काय होतं मार्केटमध्ये, MVC होतं. तर MVC आपण बघितलेलं आहे. पण MVCचा ड्रॉबॅक काय होता, MVC थोडं हेवी आहे, पहिली गोष्ट. दुसरा काय झाला, MVC प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. म्हणजे MVC हा त्याच्यात केलेले प्रोजेक्ट्स हे तुम्हाला विंडोज प्लॅटफॉर्मवरच रन करावं लागतात. आता MVC साठी डेव्हलपमेंट करण्यासाठी जे टूल तुम्ही वापरता, विज्युअल स्टुडिओ, हा विज्युअल स्टुडिओ फक्त विंडोजवर वर्क करतो, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तो काम नाही करत. सो MVCचे प्रोजेक्ट्स और त्याच्या प्रिव्हियस फ्रेमवर्कमध्ये प्रोजेक्ट्स हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट होते, लिटल बिट हेवी होते. तुम्ही ऑब्झर्व केला असाल, ज्यावेळेस आपण MVC मध्ये प्रोजेक्ट क्रिएट करतो, वरती युझिंग म्हणून काही नेमस्पेसेस बाय डिफॉल्ट ऍड होतात. या नेमस्पेसचा इश्यू असा होतो, ह्याच्यानं तुमची वेबसाईट, तुमचं ऍप्लिकेशन लिटल बिट हेवी होतं. परत तुमच्या कोडमध्ये काहीतरी लॉजिकमध्ये मिस्टेक झाली, आणखी तो हेवी होतो. सो ऍप्लिकेशन हेवी व्हायला सुरुवात झाली. मग ते सॉल्व्ह करायला, प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी सॉल्व्ह करायला मायक्रोसॉफ्टनं मार्केटमध्ये नवीन फ्रेमवर्क ऍड केला, इंट्रोड्यूस केला, त्याला म्हणतो आपण .NET कोर. हा पण एक फ्रेमवर्कच आहे, जस्ट लाईक युअर MVC अँड प्रिव्हियस फ्रेमवर्क. जसं एंटिटी फ्रेमवर्क आहे प्रोव्हाइड केलेला, तो .NETचे फ्रेमवर्क आहेत, तसा हा एक नवीन फ्रेमवर्क आला. याच्यामध्ये काय केलं, प्रिव्हियस फ्रेमवर्क्स मधले ड्रॉबॅक्स, लिमिटेशन्स सॉल्व्ह केले. पहिला काय केला, प्रिव्हियस फ्रेमवर्क हे कॉपीराइट ऍक्ट मध्ये होते, ओपन सोर्स नव्हते. हा फ्रेमवर्क काय केला, मार्केटमध्ये ओपन सोर्स करून टाकला. कारण काय झालं, कोरच्या आधीचे जेवढे फ्रेमवर्क्स आहेत त्यावेळेस मार्केटचं कॉम्पिटिशन वेगळं होतं, आणि कोर ज्यावेळेस मार्केटमध्ये आला 2016च्या आसपास, त्यावेळेस मार्केटमध्ये पायथॉन, परत तुमचा अँड्रॉइड या टाईपचे वेगवेगळ्या लँग्वेजेस यायला सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये काय व्हायला लागलं, कॉम्पिटिशन वाढलं. आता मायक्रोसॉफ्टला इश्यूज यायला सुरुवात झाली, कस्टमर्स कमी व्हायला लागले. का, एक तर प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी आहे. मग त्यासाठी मायक्रोसॉफ्टचं दुसरं प्रोडक्ट मला OS परचेस करावं लागेल फॉर युअर सर्व्हर ॲज वेल ॲज फॉर युअर डेव्हलपमेंट साईड ऑल्सो. परचेस करायचे म्हणजे की कॉस्टिंग वाढली, अगेन सिक्युरिटी इश्यू वाढला. कारण कॉपीराइट असल्यामुळं मायक्रोसॉफ्ट सगळे इंटरनल वर्किंग ओपन नाही करत. आता मायक्रोसॉफ्ट माझ्या ह्या लॅपटॉपवर मी नेटला कनेक्ट केलेला आहे, बॅकएंडला काय चेक करतोय, माझी स्क्रीन चेक करतोय, माझा साऊंड रेकॉर्डिंग करतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय, काहीच माहित नाही मला. का, OSचे पूर्ण कॉपीराइट मायक्रोसॉफ्टकडे आहे, आणि माझी OS विंडोजला नेटला कनेक्ट आहे. मग मी केलेला कोड मायक्रोसॉफ्ट कॉपी पेस्ट करतोय, चोरी करतोय, काय माहित नाही मला. रिअल टाइम मध्ये काय होतं, कंपनीमध्ये डेव्हलपमेंट करताना त्यांचे कोड्स हे हायली सिक्युअर असतात. मग कंपनी दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिटरनं किंवा दुसऱ्या कोणी कॉपी करू नये म्हणून त्या कोडमध्ये सिक्युरिटीज बऱ्याच वेळा यूज करते, कोड सिक्युअर ठेवते. पण बऱ्याच जणांना, कंपनीला मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्टवर विश्वास नाही. हे त्याचं हिस्ट्री तशी आहे, मायक्रोसॉफ्टची, फेसबुकची, यांची तुम्ही जर बघितला, बऱ्याचशा मोठमोठ्या कंपनीची हिस्ट्री तीच आहे. ते स्ट्रेट फॉरवर्ड एवढे मोठे झालेले नाही आहेत, चोऱ्या करूनच ते मोठे झालेले. फॅक्ट आहे मार्केटमध्ये. तुम्ही बघा, फेसबुक कोणाचा आहे, मार्क झुकरबर्गचा नाही येते. भारतीय इंडियन 2 मुलं आहेत, भाऊ आहेत दोघं, जे मार्क झुकरबर्ग बरोबर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. मार्क झुकरबर्गची हिस्ट्री तुम्ही बघितली असेल तर तो केम्ब्रिजमधनं फेल झालेला स्टुडंट आहे. मग ह्या 2 फ्रेंडने काय केलेलं आहे, त्यांचे पासआउट होताना, जस्ट पासआउट होताना आपण काय करतो, जनरली फ्रेंडचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो, किंवा एक ते स्लम बुक का स्लॅम बुक म्हणतात बघा, स्लॅम बुक मध्ये काय करतो माहिती, त्याचा ऍड्रेस, हे ते सगळी हॉबी, हे ते सगळं, डेट ऑफ बर्थ सगळं स्टोअर करून घेतो, बरोबर आहे. तिथे पण तीच पद्धत होती. पण इश्यू काय होतो, स्लॅम बुक हार्ड कॉपी असते, हरवली, खराब झाली, इश्यू होतो. या लोकांना एकमेकाला कॉन्टॅक्ट करता येत नाही. त्याने पहिला काय केलं, एक वेबसाईट बनवली ज्यामध्ये ते एकमेकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, हे करून एकमेकाला चॅटिंग करतील, एकमेकांना फोटो व्हिडिओ शेअर करतील, असं पहिलं ऍप्लिकेशन बनवलं. ते ऍप्लिकेशन मार्क झुकरबर्गनं इमिजिएटली काय केला, कॉपी करून घेतला आणि स्वतःच्या नावावर रजिस्ट्रेशन करून टाकला, पेटेंट करून टाकला.
आणि मार्केटमध्ये तुमच्या जवळ एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू मी घेतली गपचूप आणि तुम्ही रजिस्टर करण्याच्या ऐवजी मी पहिला रजिस्टर करून घेतली, ती माझी होऊन जाते. तुम्ही बघा आणखी मार्क त्यावेळेस मार्कचा खूप इश्यू झाला. मग त्यामध्ये मार्क जोर बनवून काय केला, इम्प्रुव्हमेंट करत 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 फ्री दिली, पण फ्री बरोबर त्याने काय केला, ऍडव्हर्टाईज दाखवून ऍडव्हर्टाईज मधून पैसे कमवायला सुरुवात केली. म्हणजे सेल नाही करायचा. पूर्वी मार्केटमध्ये काय इश्यू होता, सॉफ्टवेअर बनवलं की एखाद्या एक्स पर्सनसाठी बनवलं, त्याला सेल करून टाका. नंतर ट्रेंड चेंज झाला मार्केटमध्ये, सेल नका करू, त्याला काय करा, 1 इयर 2 इयरचं लायसन्स देऊन टाका आणि 1 इयरचे चार्जेस घ्या. ह्याच्याने काय होतं, सॉफ्टवेअरचे राईट्स माझ्याकडे राहतात. त्याला नको वाटलं तो जाईल आणि एकच सॉफ्टवेअर मी एन नंबर ऑफ युजर्सना सेल करेन. समजतोय? सो मार्कनं जसं केलेलं आहे तसं मायक्रोसॉफ्टचं पण इश्यू आहे मार्केटमध्ये. मायक्रोसॉफ्टवर पण मार्केटमध्ये ट्रस्ट नाहीये. मायक्रोसॉफ्ट ही टोटली बेस्ड आहे लिनक्स ओएसवर. लिनक्स ओएसवर त्याने काय केला, पहिली ग्राफिकल ओएस डिझाईन केली. लिनक्स बेस्ड ओएसवर त्याने काय केला, डॉस ओएस काढली. कोण? विंडोजने. आणि हा डॉस ओएसवर त्याने ग्राफिकल ओएस काढली, जी विंडोज 8 किंवा विंडोज ज्या पहिल्या ओएस आहेत त्या. पण त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, बॅकएंडला काय काम चालतं सगळं हाईड करून ठेवलं, ओपन होत नाही. लिनक्समध्ये तुम्ही कुठली करंट प्रोसेस चालू आहे आणि त्यामध्ये मला ब्लॉक करायचे, अलाव करायचे, परमिशन द्यायचे का नाही आहेत, हे सगळं ओपन आहे. तसं विंडोजमध्ये नाही. तुम्ही विंडोजमध्ये काही प्रोसेसेस बंदच नाही करू शकत, तुम्हाला परमिशनच नाहीये. बंद करायला गेली की अडकून बसते, एरर येतो लगेच. का? ती प्रोसेस बॅकएंडला कंटिन्यू कामच करते. त्यामुळं बऱ्याचशा आयटी कंपनीज विंडोज वापरत नाहीत. ते काय करतात, लिनक्स बेस्ड ओएस वापरतात, कारण त्याच्यावर 100% कंट्रोल आहे माझा. स्पीड कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे, एखादी प्रोसेस बंद करायची आहे, चालू करायची आहे, कॅमेरा ऑफ करायचा आहे, स्क्रीन शेअरिंग ऑफ करायचं आहे, काहीही मी करू शकतो. सो आता इथे इश्यू काय लागला, मला तर विजुअल स्टुडिओमध्ये डेव्हलपमेंट करायचं आहे. ओके, पण विजुअल स्टुडिओ फक्त विंडोजवर चालतो. सो नाहीलाच काय झाला, मला .NET वापरून चालणार नाही. पण .NET इझी डेव्हलपमेंट करणं सोपं आहे ॲज कम्पेअर टू जावा. कस्टमर कमी व्हायला लागले. मग मायक्रोसॉफ्टनं काय केलं, नवीन जो काही प्लॅटफॉर्म हे काढलाय फ्रेमवर्क, त्याला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट करून टाकला. आता हा कोर जो फ्रेमवर्क आहे तो तुमच्या विजुअल स्टुडिओमध्ये पण काम करतो आणि तुमच्या विजुअल स्टुडिओ कोड नावाचा जो सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन आहे, कोणाचं आहे, मायक्रोसॉफ्टच आहे. हे विजुअल स्टुडिओ कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाका, मॅक ओएसवर टाका, लिनक्सवर, विंडोजवर, अँड्रॉइडवर, सगळीकडे त्याचे व्हर्जन आहेत. तिथे तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता. म्हणजे काय झालं, प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी कमी झाली, पहिली गोष्ट. दुसरी, मायक्रोसॉफ्टचे जेवढे फ्रेमवर्क्स आहेत प्रिव्हियस व्हर्जनवाले, हे कॉपीराइटमध्ये आहेत. त्यात तुम्ही मॉडिफिकेशन करू शकत नाही, चेंजेस करू शकत नाही, बग सॉल्व्ह नाही करू शकत, त्यात तुमचे फीचर्स नवीन ऍड नाही करू शकत. जसं अँड्रॉइड आहे बघा, अँड्रॉइड ओएस आहे. अँड्रॉइड काय आहे, ओपन सोर्स आहे. पण त्याची आधी सिम्बियन नावाची ओएस होती, नोकियाकडे होत्या बघा ओएस. त्या नोकिया, सॅमसंगकडे ओएस होत्या. त्या काय होत्या, कॉपीराइटमध्ये होत्या. त्या ओएस मध्ये दुसऱ्या जगातला कोणी मॉडिफिकेशन्स लिगली करू शकत नाही. इलिगल तुम्ही काय पण करू शकता, पण लिगल मॉडिफिकेशन्स बिझनेससाठी तुम्ही करू शकत नाही. मग ज्यावेळेस गुगलनं मार्केटमध्ये अँड्रॉइड काढलं, त्यांचं मार्केट झोपलं. का तर ह्याच्यावर कॉपीराइट आहे, मला यात नवीन काहीच टाकता येत नाही. गुगलनं काय केलं, अँड्रॉइड ओएस काढली, ओपन सोर्स करून टाकली. कुणाला काय फीचर ऍड करायचे करा, घेऊन टाका फुकटमध्ये. पण त्याचा मेन कॉपीराइट त्यांच्याकडे असणार आहे, रॉयल्टी घ्यायसाठी 1% 2% काय ते घेतील ते रॉयल्टी. मग त्यामध्ये मी फीचर्स टाकले, मी करोड रुपये कमवले, त्यातले 1% द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना. लिनोवोच्या कंपनीनं फ्रीवाला डाउनलोड करून घेतला, लिनोवोचे त्यामध्ये काही फीचर्स टाकले, आपल्या मोबाईलमध्ये ओएस टाकली, टॅबमध्ये ओएस टाकली, सेल केला मार्केटमध्ये. आलेल्या करोड रुपयेमधून यांना रॉयल्टी पे करून टाकली. मायनर आहे, 1% 2% काय असेल, और 0.5%. काही वेळा ती फ्री पण असते. आता त्याच्यामध्ये कंपल्शन काय केलं, गुगलचे सगळे ऍप्लिकेशन्स कंपल्सरी वापरायचे, त्यांना रिमूव्ह नाही करता आला पाहिजे. फुकट घे तू, तुझे काय ऍप्लिकेशन टाकायचे टाक, पण माझे ऍप्लिकेशन लॉक होऊन जातील. कुणीच मार्केटमध्ये याला रिमूव्ह करू शकणार नाही. म्हणजे काय झालं, ऑटोमॅटिक गुगलची मार्केटिंग व्हायला सुरुवात झाली. तुम्ही अजून ऑब्झर्व करा, अँड्रॉइड ओएस मध्ये जे काही मेलिंग सॉफ्टवेअर यूज केलं जातं हे फक्त जीमेल आहे. याहू हे ते
ऍडिशनल तुम्ही टाकू शकता, पण प्रायमरी ठेवू शकत नाही त्याला. म्हणजे काय झालं, ऑटोमॅटिक जीमेलचं मार्केटिंग झालं. जीमेलचे अकाउंट ओपन करावं लागले. जीमेलचं अकाउंट ओपन केले की तुम्ही जीमेल ओपन केला, 1-2 जाहिरात खाली दाखवल्या, पैसा मिळाला मला. थोडं तुमच्याकडे पैसे मागायची गरज आहे. मार्केटिंगवाली कंपनी मला पे करते, बरोबर आहे. सो इकडून कंपनी इन्कम घेते. जरी ओपन सोर्स म्हणलं तर ती फुकट देत नाही, ते त्याच्याबरोबर ते काहीतरी ऍडिशन चिटकवलेलं असतं, त्यातून अर्निंग करते. सो मायक्रोसॉफ्टने ओपन केल्यामुळे काय झालं, परत मायक्रोसॉफ्टला डिमांड यायला सुरुवात झाली. ओपन सोर्स का, तर याच्यामध्ये मला नवीन फीचर ऍड करायचं आहे, आय विल ऍड इट. मायक्रोसॉफ्टला वाटलं मी रिक्वेस्ट करेन, ते अपडेट करून पुढच्या व्हर्जनमध्ये देतील सगळ्यांना. नाही, मला वाटलं की बाबा हे फीचर फक्त माझ्या कंपनीसाठी पाहिजेत, मी तेवढ्याच याला कॉपीराइट टाकून देईन. मग आता मोटोरोलाने पण काय केलं, अँड्रॉइड ओएस फ्रीवाली डाउनलोड केली, त्याचे फीचर्स त्यांनी ऍड करून घेतले. आता मोटोरोलाची जी मोबाईलची ओएस आहे ती दुसऱ्याला चालत नाही, सोनीला किंवा तुमच्या दुसऱ्या मोबाईलला नाही चालत, अलाउ नाही करत. का बर, ह्या ओएस वर कॉपीराइट आहे. पण ह्याचा जो बेस अँड्रॉइड आहे तो ओपन सोर्स आहे. मग मोटोरोला काय म्हणतो, तुला पाहिजे ना माझ्यासारखं, तू स्वतःचे ऍप्लिकेशन डेव्हलप कर, फ्रीवाला अँड्रॉइड डाउनलोड कर, त्यात इन्स्टॉल कर, त्याचा एपीके फाईल बनव की EXE बनव, तुझ्या मोबाईलमध्ये टाक आणि तू मार्केटमध्ये सेल कर. पण माझी वापरायची नाही, माझी वापरायला परमिशन नाही. त्याला म्हणतो आपण स्टॉक रॉम. जर तुम्ही अँड्रॉइडच्या ह्याच्यात गेलात वर्ल्डमध्ये, तर त्याला ओएस म्हणत नाहीत, ते काय म्हणतात, रॉम म्हणतात. आणि कंपनीचे जे रॉम आहेत त्याला स्टॉक रॉम म्हणतात. आणि हे जर तुम्ही ह्याचा लॉक काढला, कर्नल ब्रेक केला, कर्नलवर लॉक टाकलेला असतो, तो ब्रेक केला की ह्या ओएस मध्ये तुम्ही काही मॉडिफिकेशन करू शकता. गुगलचे तुम्हाला ऍप्लिकेशन नको आहेत, रिमूव्ह करू शकता, नवीन ऍप्लिकेशन ऍड करू शकता, काही करू शकता तुम्ही. असे ओपन करून तुम्ही दुसऱ्या सगळ्या जनरली मार्केटमध्ये XDA डेव्हलपर म्हणून एक कम्युनिटी आहे, XDA डेव्हलपर्स. हे जे आहेत ना, हे खतरनाक आहेत. हे काय करतात, स्टॉक रॉम डाउनलोड करतात, ओपन करतात, सगळ्यांकडे चांगले चांगले फीचर्स काढून घेतात. लिनोमध्ये चांगले फीचर 1-2 ॲपचं काढून घ्यायचे, मोटोरोलातले काढून घ्यायचे, सोनीमधले काढून घ्यायचे, सोनीचे कॅमेराचे सॉफ्टवेअर चांगले आहेत काढून घ्या, नोकियाकडनं काढून घ्या, सगळ्याकडनं काढून घ्या आणि स्वतःची एक नवीन रॉम बनवा. मग यांच्याकडे काय होतं, यांच्याकडे अशा काही ओपन सोर्सवाल्या पण रॉम आहेत मार्केटमध्ये. तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी इथं सर्च करू शकता. इथं जर तुम्ही बघितला, इथे तुमचा मोबाईल टाकून सर्च करा, साइन इन करा, याच्यात तुमच्या मोबाईलसाठी असणाऱ्या ओपन सोर्स रॉम पण मिळतात, त्या इन्स्टॉल करा, यूज करा. त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही, कोणाचा कॉपीराइट नाही, काय नाही. सगळे लेटेस्ट फीचर्स तुम्ही वापरू शकता. गुगलच्या पिक्सेलमधले जे नवीन हायली कॉस्टली मोबाईल आहेत त्यातले सॉफ्टवेअर पण तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, वापरू शकता. समजतोय. सो दिस इज अ इश्यू ऑफ ओपन सोर्स अँड कॉपीराइट. त्यानंतर हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कुठले, ओपन सोर्स आणि प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी कोर मधनं रिमूव्ह करून टाकली. कोरचे ऍप्लिकेशन्स लाईट वेट केले. कसे लाईट वेट केले, तुम्हाला कुठलेच पॅकेजेस इन्क्लूड करून मिळणार नाही. तुम्हाला पाहिजे तर न्यूगेट मधनं इन्स्टॉल करा, रेडीमेड मिळणार नाही. त्याने सगळे पॅकेजेस रिमूव्ह करून टाकले, काहीच ठेवले नाहीत. त्यामुळे ऑटोमॅटिक काय झाला, तो लाईट वेट झाला. समजलं. बाकीचा क्रॉस प्लॅटफॉर्म कम्पॅटेबिलिटी आहे यामध्ये, ओपन सोर्स आहे, परफॉर्मन्स अँड मॉडरायझेशन. याचा परफॉर्मन्स त्याने ट्युनिंग करून आणखीन इम्प्रूव्ह केलेला आहे. लॉंग टर्म सपोर्ट. पहिला कसं होतं, मायक्रोसॉफ्ट फक्त पेडवाल्या जे सॉफ्टवेअर्स आहेत, आता माझी ओएस ॲझ्युम करा की ती क्रॅक ओएस आहे, इलिगल ओएस आहे, तर मला मायक्रोसॉफ्ट सपोर्ट देत नाही आणि घेता पण येत नाही मला. पण ह्याने काय केलं, कोणी पण डाउनलोड करा, कोर वापरा, एरर आला, डायरेक्ट मायक्रोसॉफ्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सपोर्ट प्रोव्हाइड करेल. आणि कोपऱ्यात ते बारका स्टार टाकून दिला. सपोर्ट म्हणजे काय, बेसिक पर्यंत सपोर्ट करेल तो. त्याच्या पुढचे सपोर्ट पाहिजे असतील आणखीन हायली सेन्सिटिव्ह सिक्युअर वाले, मग ते म्हणतात की आमचं पेड व्हर्जन घ्या, तुम्हाला आम्ही सपोर्ट देतो. पण बेसिक वाल्याला सपोर्ट फ्री मध्ये कंपनी दिली. सो लॉंग टर्म सपोर्ट कोरला प्रोव्हाइड केलेला आहे, ओल्डरला नाहीये. समजतोय. आता मार्केटमध्ये बघा, विंडोज 7 नाहीये, वापरत नाही आपण. का वापरत नाही, त्याला सपोर्ट नाहीये. सपोर्ट का बरं नाहीये,
तर विंडोज 11 विकले जाण्यासाठी विंडोज 7 बंद करावा लागला. मग विंडोज 11च्या आधी विंडोज 10 आहे. विंडोज 10 मार्केटमध्ये कोणीच वापरणार. मग त्याने काय केलं, विंडोज 7चा सपोर्ट काढून टाकला. सपोर्ट काढला म्हणजे काय, ही ओएस रन होताना कंटिन्यू मार्केटमध्ये काहीतरी नवीन बग्स येतात, व्हायरस येतात, काहीतरी इश्यू येतात. मग ते सॉल्व्ह करायला त्यांची टीम तिथे बसलेली असते. क्रॅश झाला, कशामुळे क्रॅश झालाय बघा, लगेच सॉल्व्ह करा, नवीन पॅच काढा, अपडेट काढा आणि रिलीज करून टाका मार्केटमध्ये. मग जेवढे काय माझे कस्टमर आहेत ते काय करतात, ओएस अपडेट करतात. अपडेट केले म्हणजे तो पॅच ऍड झाला आणि जो व्हायरस बग येतो तो बग रिमूव्ह होतो. म्हणजे रॅन्समवेअरचा एक व्हायरस आलता बघा, तो फक्त विंडोजच्या 7ला करप्ट करायचा. विंडोज 10ला त्याने एका पण करप्ट नाही केलं. आपल्याला काय फरक नाही पडला, आपण काय केलं, फॉर्मॅट करून नवीन टाकून दिला. पण ज्या कंपनीज वर्षानुवर्ष विंडोज 7 वर काम करतात, डेव्हलपमेंट करतात, त्यांचे करोडचे प्रोजेक्ट त्याच्यावर वर्किंग आहे, सध्या डेव्हलपमेंट चालू आहे, मोठमोठ्या कंपनीज आहेत, नॉन आयटी बॅकग्राऊंड वाल्या, मेकॅनिकल फील्ड हे ते वाल्या, त्यांचे काय आहेत, त्यांचे डेटाबेसेस तिथे स्टोअर आहेत, त्यांचे सॉफ्टवेअर, त्यांचे वेगवेगळ्या डायग्राम्स हे ते सगळे कॅल्क्युलेशन्स, टॅली, एव्हरीथिंग इज स्टोअर्ड इन विंडोज 7. आता काय झालं, पहिल्या 6 महिने वर्ष झालं मायक्रोसॉफ्टनं मार्केटमध्ये बोंब उडवली, विंडोज 7 बंद होणार आहे, बंद करा, स्विच करा, स्विच करा. पण कंपनी स्विच नाही करत का, सॉफ्टवेअर चेंज करणं, ओएस म्हणजे काय, अख्खे सॉफ्टवेअर परत ट्रान्सफर करणं, आणि कंपनी रिस्क नाही घेत. त्याने काय केलं, माझे फंडा काढला, रॅन्समवेअरनं सगळे विंडोज 7 करप्ट करून टाकले. मग तुम्ही माझ्यानं परचेस केलेले असू देत नाहीतर नसू देत, रॅन्समवेअर आमचा नाहीये. पण त्याने काय केला, फक्त विंडोज 7च करप्ट केला. मग जो कोण असेल व्हायरसवाला त्याला सांगून टाकलं, कर करप्ट, त्यांच्याकडनं पाहिजे पैसे खंडणी घे, तू आयश कर, तुलाच घे, पाहिजे तर तुला आणखी थोडे पैसे देतो मी. आणि मार्केटमध्ये काय केलं, करप्ट करण्याच्या आधीच त्याचा अँटीडॉट त्यांनी काढून ठेवला. तो कुठं वापरला, ओनली फॉर विंडोज 10 अँड 11. म्हणून रॅन्समवेअरनं एका पण विंडोज 10ला आणि 11ला करप्टच नाही केला. झाला की लगेच त्यांनी सॉल्व्ह करून दिला बग्स, त्याचा पॅच काढून दिला. पण विंडोज 7चा आम्ही नाही काढणार का, आम्ही सपोर्ट काढलाय, ते तुम्ही आणि ती कंपनी बघून घ्या. रॅन्समवाले झक मारत सगळ्या कंपनीने त्यांना एक तर पैसे पे केले, मागील ती डिमांड दिली, किंवा मायक्रोसॉफ्ट कडून रिक्वेस्ट करून 7 to 10 मध्ये कन्वर्ट करून घेतला, बग सॉल्व्ह केला, आणि मायक्रोसॉफ्टला विंडोज 10च्या किमती जेवढ्या आहेत तेवढ्या पे करून टाकल्या. समजतो इश्यू कसा आहे. त्यामुळे कंपनी मायक्रोसॉफ्टकडे विश्वास ठेवत नाही. डर्टी बिझनेस आहे, पैसा कमवायचा ना करोडोमध्ये, असंच करावं लागेल. आपल्याला एवढी त्याची हे समजत नाही, म्हणजे आपल्याला ते किती सिरियसपणा आहे कळत नाही. पण कंपनीचा कसं आहे, हजारो करोडोचा प्रोजेक्ट त्यामध्ये अडकलेला असतो. कंपनीला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सॉफ्टवेअर नाहीये, हा लॅपटॉप नाहीये, असले लॅपटॉप कंपनी कचऱ्यात फेकून देते. कस्टमर ज्यावेळेस तुम्ही कंपनी जॉईन करता ना, कंपनी तुम्हाला एक लॅपटॉप देऊन टाकते डेव्हलपमेंट करायला. कंपनी स्विच करता, तुम्ही दिला माघारी घेते, नाही दिला घेऊन जा तुलाच. त्या लॅपटॉपची किंमत किती आहे, 40,000. कंपनीला काहीच नाहीये, पैशाला किंमत नाही कंपनीत. किंमत कशाला कंपनीला, देअर डेटा, देअर प्रोजेक्ट्स. डेटा हा सगळ्यात महत्वाचा असेट आहे कंपनीसाठी, बाकीचा असेट नाहीये. फेसबुकसाठी असेट कोण आहे, डेटा. जे काही फेसबुकच्या अकाउंटमध्ये लॉग इन करतील आणि वेगवेगळे स्टेटस अपडेट करतील, गोइंग टू दुबई टाकले, दुबईचे फोटो, तो लगेच काय करेल, डेटा कलेक्ट करेल, माझे एवढे एन नंबर ऑफ कस्टमर्स दुबईला चालले, म्हणजे ते माघारी पण येणार ना. लगेच एअरलाईन्सवाले काय करतात, परचेस करतात, आणि ते कधी येतील काय येतील प्रेडिक्शन काढून दिलं, तिकीट वाढून टाकतात लगेच. म्हणजे 10,000 तिकीट ते 15,000 केलं, एअरलाईन्सवाले खुश. ॲज्युम करा 1,000 कस्टमर चालले फेसबुकवाले, येताना 5,000 तिकीट वाढलं, काय झालं, मल्टिप्लाय करा, किती फायदा झाला त्यांचा. यात थोडी अमाऊंट फेसबुक देऊन टाकली, फेसबुक पण खुश, तो पण खुश. दिस इज अ डर्टी बिझनेस. तुम्ही फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर, वेगवेगळ्या सेलिंग कंपनीवर थोडंफार काहीतरी एखादा प्रोडक्ट डीपमध्ये सर्च करा, वरवर नाही सर्च करायचा, इन डिटेल सर्च करायचा. मोबाईल घ्यायचा ना, वेगवेगळ्या मोबाईलचे फोटो बघत बसायचे उगीच टाइमपास करत, रॅम बदलून बघायची, कलर बदलून बघायचा, एकाच ब्रँडचे वेगवेगळे बघायचे, अर्धा पाऊण तास टाइमपास करायचा. नेक्स्ट डे ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉप चालू करचाल किंवा फेसबुक चालू हे करचाल, तुम्हाला वेगवेगळ्या मोबाईलचे ॲड यायला सुरुवात होते, स्कीम ऑफर्स यायला सुरुवात होते. हे कुठून येते, इमिजिएट ती कंपनी काय करते, डेटा तुमचा उचलते, सेल करून टाकते. एवढे कस्टमर्स एवढ्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत.
मार्केटिंग सुरू होतं लगेच. तुम्हाला लगेच कॉल यायला सुरुवात होतात. ह्या बँकेची ऑफर आहे, त्या बँकेची ऑफर आहे, हे आहे ते आहे. येतं कुठून? फ्रॉम दिस. मी फ्लॅट परचेस करायला सुरुवात केली, बँकेला पॅन नंबर दिला, बँकेनं जसं सिबिल स्कोअर चेक केला, सिबिलच्या वेबसाईटवर हिट झाला तिकडं, मला पण मेसेज आला, दिस इज बँक इज चेकिंग युअर सिबिल स्कोअर, दिस ID. इफ यू आर नॉट अलाउिंग दॅट बँक डू दिस सिबिल कंपनीनं मस्तपैकी दाखवलं की मी तुझी किती काळजी करतो. पण त्या हरामखोर सिबिलनं काय केलं, माझा हा डेटा उचलला आणि बाकीच्या 100 बँकांना विकला लगेच. हा XYZ कस्टमर आहे, हा नंबर त्याचा मोबाईल नंबर आहे, हा लोनसाठी SBI कडून चेक करतोय सिबिल स्कोअर. म्हणजे काय, तो लोनची प्रोसेस करायला लागलाय पण प्रोसेस झालेली नाहीये. का? कारण आता चालू केलं ना बँकेने बघायला, सगळं माझं क्रेडिट हे ते डॉक्युमेंट हे सुरुवात केली. म्हणजे काय, हा कस्टमर डायव्हर्ट व्हायची पॉसिबिलिटी आहे. लगेच बाकीचे 10 बँकेचे कॉल यायला सुरुवात, आमच्याकडे होम लोन एवढा ऑफर आहे, तेवढे ऑफर आहे, तेवढा आम्ही तुम्हाला ऑफर देऊ, ते देऊ, हे देऊ. सुरू केली. आलं कुठून? या सिबिलवाल्यांनी तो डेटा विकलेला असतो. म्हणजे सिबिल स्कोअर चेक करायला सिबिलची वेबसाईट तुम्हाला फुकट इन्फॉर्मेशन देते सगळी, पण काय झालं, बॅकएंडला डेटा पण सेल केला. हे काही फुकट देत नाही त्यांना, कोणाला? तुमच्या बजाज फायनान्सला, फायनान्सच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत वेगवेगळ्या मार्केटमधल्या. नॅशनलाइज बँकेला काय फरक पडत नाही, मला काय गरज नाही, माझा पगार 1 तारखेला 30 तारखेला माझ्या खात्यात जमा होतोय. ते देशाला आग का लागणार? कोरोनामध्ये सगळ्यात सुखी कोण होतं? गव्हर्नमेंट जॉबवालेच, बँकेवालेच. पगार 1 तारखेला खात्यावर जमा, घरी खाऊन घेऊन 1 रुपया कमी नाही. टीए पण मिळाला. घरात बसून ह्यांना कुठं झक मारा गेलं हे. टीए म्हणजे काय असतो? होम टू युअर ऑफिस, ऑफिस टू होम ट्रॅव्हलिंगचे चार्ज आहे ना तो, तरी सुद्धा त्यांना मिळाला. गव्हर्नमेंट आहेत ना जॉबचे. लगेच ओरडाले, आम्हाला असं झालं तसं झालं. गपचूप गव्हर्नमेंट दिला. तिथे काय म्हणले, आमच्या बापाचं कुठं आहे, तू पण घे, मी पण दुसरा आणखी काहीतरी काढतो. तो हा प्रॉब्लेम असतो. नॅशनल बँकेला काय नाही फरक पडत. एकाही नॅशनल बँकेचा फोन नाही आला मला. आले कोणाचे? प्रायव्हेट बँके, सगळ्या फायनान्सचे फोन आले. आम्ही 0.5% कमी देऊ, आम्ही 1% कमी देऊ, आम्ही प्रोसेसिंग फी माफ करू, हे करू, ते करू, असं करू, तसं करू. का? बिकॉज दे आर सेलिंग डेटा टू these बिझनेसेस. तसं सेलिंग होतं. म्हणून काय होतं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट केला जातं. हा लॉंग टर्म सपोर्ट काय करतो, कोअरमध्ये काहीतरी बग्स असणार. सॉफ्टवेअर म्हणले की बग्स आलेच. तुम्ही यूज करताना त्यामध्ये बग्स आले, इश्यू आला. आता तुम्ही बघितलं असाल, ऑब्झर्व केला असाल, आपण ADMX फाईल ऍड केली आणि तिकडे जाऊन काय केलं, मॉडिफाय काय केला, टेबल केला. ADMXच्या आधी आपण काय केलं, एंटिटी फ्रेमवर्कच्या आधी आपण edu.in मध्ये डेटाबेस कनेक्टिव्ह शिकलो आपण, बरोबर आहे. मी SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ मध्ये गेलो आणि तिथे टेबल मॉडिफाय केला. माझ्या सर्व्हर स्टुडिओ, विज्युअल स्टुडिओ मध्ये सर्व्हर एक्सप्लोरर असतो बघा, त्याने इमिजिएट रिफ्रेश करून घेतला. त्याला काय प्रॉब्लेम आला का? नाही. पण एंटिटी फ्रेमवर्क असं करू शकत नाही. मला एंटिटी फ्रेमवर्क राईट बटन क्लिक करायला लागतो, आज जावं लागतं, कुठला टेबल आहे सिलेक्ट करायला लागतो, रिफ्रेश करायला लागतो. तो करेल का नाही याची गॅरंटी पण नाही. झाला चांगली गोष्ट, नाहीतर मग परत डिलीट करा, परत ऍड करा, जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल तर. म्हणजे काय, दिस इज अ बग इन अ एंटिटी फ्रेमवर्क. समजलं? हा एंटिटी फ्रेमवर्क एडीओच्या बेसवर काढलाय, बरोबर आहे, त्याच्यावर ऍज अ इंटरनल बेस एडीओ आहे. पण त्यांचं एक फ्रेमवर्क स्लो झालं, एक फ्रेमवर्क चांगलं आहे. हा एक इश्यू आहे पण 10 बेनिफिट्स आहेत. त्यामुळे आपण एंटिटी फ्रेमवर्क कंटिन्यू केला. edu.net नको म्हणला. का? edu.net मध्ये आपल्याला 40-50 लाईनचा कोड लिहावा लागायचा, त्याच्याऐवजी मला 4 लाईनच्या कोडमध्ये, 5 लाईनच्या कोडमध्ये सगळंच काम होतंय. क्वेरी किचकट मला पाठ करावं लागायच्या, इथे क्वेरी लिहायची मला गरज नाही. तो ऑटोमॅटिक स्वतःच क्वेरी जनरेट करून सगळंच काम करतो. म्हणजे काय झालं, बेनिफिट्स जास्त आहेत, प्रोज आणि कॉन्स कमी आहेत, म्हणून आपण त्याला ऍक्सेप्ट केलं. शेवटी काय होतंय, कॉन्स पण काहीतरी आहेत ना, इश्यूज करतात ना, म्हणून त्याला रिजेक्ट व्हायला पण सुरुवात होते. अशा केसमध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला, कोरसाठी एक प्रोफेशनल टीम बसवलेली असते, जी म्हणतो आपण कंपनीमध्ये सपोर्टमध्ये काम आहे. तर यांचं काम काय असतं, सपोर्टमध्ये. BPO KPO मध्ये काम चालतं. BPO मध्ये नॉन टेक्निकल काम चालतं. KPO मध्ये काय आहे, टेक्निकल काम चालतं. शेवटी ते पण मार्केटिंग, म्हणजे ते पण सपोर्टच आहे, पण काय, टेक्निकल सपोर्ट. BPO मध्ये नॉन टेक्निकल. ATM मशीन मध्ये गेलो मी, ATM कार्ड कसं घालायचं माहित नाही मला,
किंवा एटीएम माझ्या घरी आलेला आहे बँकेकडनं, पण त्याचा पिन कसा जनरेट करायचा माहितीच नाही मला. बँकेत गेलो, लंच ब्रेक आहे, उद्या येऊन सांगणार. नॅशनलाइज बँक आहे, ऑप्शनच नाही माझ्याकडे. राहायला कोण एक जण ऑप्शन कस्टमर केअर. मग मी कस्टमर केअरला कॉल केला, असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, मला पिन नंबर कसा बनवायचा माहित नाही, बँकर हेल्प करत नाही. मग तो म्हणतो एटीएम पाशी जावा, मी सांगतो त्याप्रमाणे करा, स्टेप सांगतो, आपण पिन नंबर जनरेट करतो. तो दिस इज अ बीपीओ. केपीओत काय होतं, टेक्निकल सपोर्ट करा तुम्हाला. ते तुमचं सॉफ्टवेअर वापरताना, समजा मी एक सॉफ्टवेअर बनवून बँकेला दिलंय, कोणतं, आपलं बँकिंग ऍप्लिकेशन. आता कस्टमरची इन्फॉर्मेशन टाकताना त्याला काहीतरी डाऊट यायला लागला, इश्यू यायला लागलाय, ऍड कस्टमर, अपडेट कस्टमर, रिमूव्ह कस्टमर. आता तो पण काय करेल, कस्टमर केअरला कॉल करेल, पण कोणत्या, नॉन टेक्निकलला नाही, तर टेक्निकल कस्टमर केअरला कॉल करेल, जे खास त्या बँकेसाठीच ठेवलेली आहे. मग तो काय म्हणेल, थांबा साहेब, हे पेज ओपन करा, या बटनवर क्लिक करा, इथं इन्फॉर्मेशन ऍड करा, इथनं डिलीट करा, इथं क्लिक करा की हा आयडी जनरेट होईल, तो आयडी हा असतो, तो असतो, टेक्निकल माहिती त्याला सांगेल तो. दिस इज कॉल्ड ॲज अ केपीओ. समजतोय? या टाईपचे काय असतात केपीओ, तुम्हाला हा प्रोव्हाइड करेल सपोर्टमध्ये तुमच्या डेव्हलपर लोकांना. डेव्हलप करताना एखादा एरर आला, काल आपल्याला एरर आला, ती मेथड सापडणार कोणती, आपण गेट असिंग जे करत होतो, आपण असिंग करत होतो, सापडच ना. कोणाला विचारायचं, मायक्रोसॉफ्टला तर आपण फोन नाही करू शकत, का, आपण फुकटवाला घेतलंय. आपण जर पेडवाला घेतला असतं, इमिजिएटली आपल्याला परचेस केल्यावर त्यांच्याकडनं एक मेल येतो, त्या मेलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे येतात, सपोर्ट टीमचे नंबर असे, तुमचा आयडी जनरेट होऊन येतो. मग त्याला आपण तिकीट जनरेट करणार, तिकीट जनरेट केले की तुमचा इश्यू सांगणार, त्यांचा माणूस तिकडून तो तिकीट सॉल्व्ह झाल्याला आपल्याला कॉल करेल किंवा मेलवर इन्स्ट्रक्शन देईल आणि आपले इश्यूज सॉल्व्ह करेल. समजलं? दिस इज कॉल्ड ॲज द सपोर्ट. हा सपोर्ट तुमच्या कोअरच्या फ्रेमवर्कला लॉंग टर्म दिलेला आहे, म्हणजे हा सपोर्ट ते लगेच काढत नाही. विंडोज 10 ला सपोर्ट दिलाय युजरला, परचेस केला की तो लगेच रिमूव्ह करून, आता 11 आला म्हणून तो विंडोज 10 सपोर्ट काढला का, अपडेट्स काढले का, नाही, विंडोज 10 अपडेट चालू आहेत कंटिन्यू. पण विंडोज 7 काय केला, सपोर्ट काढला. तसं प्रिव्हियस जे फ्रेमवर्क होते ते कंटिन्यू अपडेट व्हायचे. चेक करा, मायक्रोसॉफ्टची आपण जर फ्रेमवर्कची लिस्ट काढली, मायक्रोसॉफ्ट फ्रेमवर्क लिस्ट और .NET फ्रेमवर्क लिस्ट म्हटलं तरी चालेल. .NET फ्रेमवर्क लिस्ट. असे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत त्यांचे. हे वाले 1 पासून स्टार्ट झालाय, 4.8.1 पर्यंत आहे. हा जो 4 आहे ना, हा ओल्ड वाला आहे फ्रेमवर्क, आणि जे 6 पासून सुरू होतात ते सगळे कोर वाले फ्रेमवर्क आहेत. हे बघा, हे कोरचे बघा, हे पहिला 1.0 ही सिरीज त्यांनी वेगळी ठेवली आहे खास. 1.0 हे आहेत ना, 2.0, 5 अँड लेटर. आता स्टँडर्ड आता सध्या आहे तो 6 वाला चालू आहे फ्रेमवर्क. हे काय आलं, लॉंग टर्म सपोर्ट. एक मिनिट, 8 होता मध्ये, 8चा 9 आलाय, पण 9 यूज करत नाहीत कोण आणखी. .NET कोर लेटेस्ट फ्रेमवर्क व्हर्जन 8 आहे मार्केटमध्ये. 8 पण सध्या सहसा कोण वापरत नाही, 6 आणि 7 वरच काम चालतं. 8 कमी वापरतात, 9 आणखीन आहे, पण 9 ला आणखीन डेव्हलपर लोक वापरत नाहीत. 6 to 7 ह्याच्यात जास्त काम चालतं. 8 रेअरली यूज केला जातो. 9 तर आणखीन डेव्हलपर हातच लावत त्याला, कारण ह्याच्यातले बग्स सॉल्व्ह झालेत का नाही कोणाला माहित नाही. सॉफ्टवेअर डेव्हलप करत जायचं आणि शेवटी एंडला बघायला अख्खं परत सॉफ्टवेअर पहिल्यापासून बनावं लागतं. मग त्यापेक्षा काय करा, 7 किंवा 8 मध्ये डेव्हलपमेंट करा आणि यूज करा. नाईनच्या पुढे गेला, आता 10 आला.
9 लेटेस्ट आहे. आपण आणखी 6-7 मध्येच आहे. जावाला तर 18 पर्यंत गेला त्याचा फ्रेमवर्क आणि ते 6 आणि 7 मध्ये शिकतात. कारण जावानं पण मायक्रोसॉफ्टला कॉपी केला लगेच. इंटरफेस मध्ये जावामध्ये काय होतं, मेथड कॉन्क्रीट मेथड लिहू शकत नव्हता तुम्ही आणि व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नव्हता. आता लेटेस्ट जावाच्या इंटरफेसनं पण जावाला कॉपी केला आणि कॉन्क्रीट मेथड विथ लॉजिक लिहायला परमिशन दिली. पण ते लेटेस्ट फ्रेमवर्कमध्ये त्यांच्या जावा जेडीके त्यांना आपण फ्रेमवर्क म्हणतो, त्यांच्याकडे जेडीके व्हर्जन म्हणतात. जेडीके 18 मध्ये का 16 मध्ये ते सुरू झालंय. आता 18 का 19 त्यांचं चालू आहे जेडीके. ते स्टडी करतायत 6-7 मध्ये. कॉलेजमध्ये पण साधं शिकवतो. यायला पाहिजे ना, कारण काय होतं माहिती का, लेटेस्ट फ्रेमवर्क शिकणं वर त्यात फरक काय आहे, ऍडव्हान्स वाला तर सिलेबस नाहीये सिलेबसला. मग एवढं हाय व्हर्जन घेऊन काय करणार, मशीन माझी तेवढी अपग्रेड नसणार आहे, माझी मशीन हँग व्हायला सुरू होणार. आणि शिकवणार काय मी, बेसिक कॉलेज टॉपिक. त्यापेक्षा लोअर व्हर्जन मध्ये शिकवा, हा इश्यू होतो. 8 आहे लॉंग टर्म सपोर्ट आहे, स्टँडर्ड टर्म सपोर्ट आहे आणि हा लॉंग टर्म सपोर्ट 10 ला. पण तुम्ही जर बघितला इथं ह्याच्या खाली 1 पासून स्टार्ट झालाय तो. हा कधी आला मार्केटमध्ये, सॉरी हा लेटेस्ट रिलीज हा 16चा आहे. सॉरी हा 16ला काढलेला आहे. 16 नाही नाही हे नाही, हे वेगळं, हे व्हर्जन नंबर आहे. रिलीज डेट आहे 19ला आहे आणि त्याचा टब आहे 14 मे 19 पासून आहे आणि त्याचा सपोर्ट काढला कधी बघा 27 जून 19 मे जून, एका महिन्यात काढून टाकला. पुढचं लेव वर्जन काढला 1.1. का, ह्याच्या सपोर्ट जोपर्यंत मी बंद नाही करत ना, पुढचं कोण वापरणार नाही आणि आपल्याला फरक पडत नाही. आपल्या स्टुडंटला, डेव्हलपर कंपनी जे असतात ना, प्रोफेशनल लोक, त्यांना फरक पडतो, कारण त्यांना क्लायंट सपोर्ट द्यायचा ना. उद्या क्लायंटची मशीन हँग व्हायला सुरुवात झाली, सॉफ्टवेअर मध्ये अडकायला सुरुवात झाली, तो काय मायक्रोसॉफ्टला फोन करून शिवाय नाही घालणार, तो यांना फोन करून शिवाय घालणार आहे. ते मला माहित नाही, सॉफ्टवेअर चालू करून दे माझं म्हणून. हे बघा 14 मेला आहे, लगेच जूनला काढून टाकला सपोर्ट, एंड ऑफ सपोर्ट. हा 21 ऑगस्ट 21 सुरू केलाय, सॉरी 19 सुरू केला आणि 21ला बंद करून टाकला लगेच. काहीतरी त्याला सिरियस बग सापडला असेल त्यामध्ये, त्यामुळे त्याने काय केलं, लगेच बंद करून टाकलं आणि पुढचं व्हर्जन काढून टाकलं लगेच. नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च आणि 7ला बघा, 7ला इथे त्यांचा एंड करून टाकला सपोर्ट. आणि मग इथं वर आता काढलेले हे आणि यांचे आहे एंड ऑफ सपोर्ट 2026ला नोव्हेंबर 26 8चा सपोर्ट निघणार आहे. आणि आधीच सांगून टाकलं की बाबा 10 नोव्हेंबर 2026ला आपण स्टॉप करणार सपोर्ट. मग तुम्हाला वरचे व्हर्जन वापरावं लागतो. आणि याचा मे मध्ये याचा आणखी त्यांनी एंड ऑफ सपोर्टची डेट फायनल नाही केली. हे समजतोय हे सपोर्टचं. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा इथं जे आहे ना, हा सपोर्ट आणि इथे एक स्टेबल म्हणून एक हे असतो, ज्यांचा लॉंग टर्म सपोर्ट वर्ड येतो ना किंवा स्टँडर्ड असतो, असेवाले फ्रेमवर्क डेव्हलपर काय करतात, डाउनलोड करून वापरतात डेव्हलपमेंट करायला. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन डेव्हलप करता, क्रिएट न्यू प्रोजेक्ट करता, तिथे फ्रेमवर्कची लिस्ट येते बघा. त्यावेळेस ज्याला लॉंग टर्म सपोर्ट आहे, म्हणजे ते काय आहे, सॉफ्टवेअर सध्या स्टेबल आहे. फ्रेमवर्क म्हणजे काय आहे, एक प्रकारचं सॉफ्टवेअरच आहे, दुसरं काही नवीन काही नाही. तो बंच ऑफ सॉफ्टवेअर्स, बंच ऑफ फंक्शन्स, बंच ऑफ क्लासेस अँड मेथड्स, म्हणजेच काय आपला फ्रेमवर्क. मग याला सपोर्ट ज्याला स्टेबल आहे, लॉंग टर्म आहे, ते फ्रेमवर्क स्टेबल असं कन्सिडर होतं आणि त्याच्यात ऍप्लिकेशन डेव्हलप करायला सुरुवात केली जाते. ओके, इथे खाली त्यांचे हे तेच व्हर्जन टाकलेले आहेत. नाव पुढचा इश्यू, MVC मध्ये किंवा त्याच्या प्रिव्हियस व्हर्जन मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन एका लिमिटेड टाईपचे डेव्हलप करू शकत होता. कोणते, डेस्कटॉप ऍप्लिकेशन, API, त्यानंतर API पण काय MVC मध्ये आणि ASP.च्या लेटेस्ट फ्रेमवर्क मध्ये पॉसिबल आहे. 4 आणि 4च्या आधीच्या फ्रेमवर्क मध्ये API सपोर्ट नाही करत, 4च्या पुढच्या सगळ्या फ्रेमवर्क मध्ये चालतं ते. त्यानंतर
मोबाईल ॲप्लिकेशन. मायक्रोसॉफ्टमध्ये जर विज्युअल स्टुडिओमध्ये मला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं म्हटलं तर मला मायक्रोसॉफ्टचे जे काही मोबाईल्स आहेत किंवा टॅब आहेत मायक्रोसॉफ्टचे, तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्टचे पण काही मोबाईल आहेत, मायक्रोसॉफ्ट मोबाईल्स या टाईपचे बघा, लुमिना हे आहेत ना, यांच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन रन करायचं आहे. तर असे ॲप्लिकेशन तुम्ही विज्युअल स्टुडिओमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन बनवू शकता. ओके, पण अँड्रॉइड ॲप्लिकेशन तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या ओल्ड फ्रेमवर्कमध्ये बनवता येत नव्हते. अँड्रॉइड किंवा अदर लँग्वेजचे. कोरमध्ये काय केलेलं आहे, तुमचे सगळे ते प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी आणि ही रिमूव्ह करून टाकली. त्यांनी तुम्हाला अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलप करायला पण परमिशन्स दिली. कशाचं? कोर वापरून. वेबसाईट ॲप्लिकेशन पण तुम्ही बनवू शकता विथ द हेल्प ऑफ कोर. MVC कोरचे प्रोजेक्ट मीन्स वेब बेस्ड ॲप्लिकेशन, API, रेझर पेजेस अँड मायक्रो सर्व्हिसेस. ओके, सो तुमच्या वेबसाईट वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही एवढ्या टाईपचे ॲप्लिकेशन्स कोर वापरून बनवू शकता. यातले बरेचसे ॲप्लिकेशन्स ओल्ड फ्रेमवर्कमध्ये पॉसिबल नव्हते. मोबाईल ॲप्लिकेशन अँड्रॉइड ऑर एनी टाईप ऑफ कोरमध्ये पॉसिबल आहे. इकडं प्रिव्हियस व्हर्जनमध्ये पॉसिबल नाही. कन्सोल ॲप्लिकेशन दोन्हीकडे सपोर्ट ठेवला आहे. ओल्डमध्ये पण होतं, इथे पण अलाउ केलेलं आहे. पण कोरमध्ये कन्सोल ॲप्लिकेशन्स लिमिटेड सपोर्ट दिला आहे, फुल सपोर्ट दिला नाही त्यांनी. का बरं? कन्सोलमध्ये जर तुम्ही गेलात तर डेस्कटॉप ॲप्लिकेशन जास्त करत बसाल, म्हणून त्याने लिमिटेड सपोर्ट दिला आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवाली डेस्कटॉप ॲप्लिकेशनचा सपोर्ट जो होता, डेस्कटॉप ॲप्लिकेशन कॉन्सेप्ट होता, कोरनं रिमूव्ह केलाय. आता तुम्ही डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही करू शकत नाही. फक्त 3.0 व्हर्जन आहे प्रिव्हियस वाला, तिथपर्यंतच त्याने डेस्कटॉप ॲप्लिकेशन अलाउ केलं. तिथून पुढच्या व्हर्जनमध्ये डेस्कटॉप ॲप्लिकेशन तुम्हाला बनवता येत नाही. समजलं? IoT, व्हॉट इज IoT? इंटरनेट ऑफ थिंग्स. याला पण तुमचे त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याला सपोर्ट करणारे ॲप्लिकेशन्स मायक्रोसॉफ्टमध्ये तुम्ही बनवू शकता. ह्या IoT कुठे वापरतात जास्त करून? IoTचे IoT ॲप्लिकेशन जनरली तुमचे ड्रोन आणि ह्या टाईपचे जे आहेत ना, हार्डवेअर ॲक्सेस करणारे, ते IoT मध्ये बनवतात. हा थोडा सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे यातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते थोडे सेन्सिटिव्ह आहेत. यांचे जे सेन्सर्स वापरतात वेगवेगळ्या टाईपचे ना, हे इझिली हा वापरता येतो IoT. तुम्हाला तुमचा ड्रोन आहे, ड्रोनमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे मॉडेल काढलेले आहेत. फवारणी करण्याचा ड्रोन वेगळा, नॉर्मल आपण शूटिंग करणारा ड्रोन वेगळा असतो, मिलिटरी यूज करणारा ड्रोन वेगळा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे थर्मल कॅमेरे वापरलेले असतात, नाईट विजनवाले हे ते. सो असे ड्रोनचे जे काही ॲप्लिकेशन्स डेव्हलप करायचे आपल्याला, ते IoT मधून डेव्हलप करायचे. मग ह्या IoTचे ॲप्लिकेशन्स डेव्हलप करायला तुम्हाला कोरनं सपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर ML, मशीन लर्निंग. मशीन लर्निंगमध्ये तुम्हाला काही कोडिंग करायचं आहे, एखादा मेकॅनिकल हँड आहे तो ॲक्सेस करायचा आहे, मुव्हिंग करायचं आहे, जे तुमचं कंपनीमध्ये प्रोडक्शन फील्डवर वापरतात बघा, ते पण इथं मशीन लर्निंगचे सॉफ्टवेअर बनवता येतात युजिंग कोर फ्रेमवर्क. गेमिंग ॲप्लिकेशन, क्लाउड ॲप्लिकेशन. क्लाउड ॲप्लिकेशनचा हा बेनिफिट काय आहे, कोरमध्ये खूप स्मार्ट सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे युअर क्लाउड डेटाबेस यूज करायला. जे काही AWS, Azure डेटाबेस आहे, हा इझिली त्याला मॅप करतो. कोण? कोरचा फ्रेमवर्क. ओल्डवाले क्लाउड डेटाबेसला सपोर्ट करायला त्यांना थोडा त्रास होतो, सपोर्ट लवकर मिळत नाही, काहीतरी बग्स सुरुवात होतात. पण कोर बरोबर तो इझिली कनेक्ट होतो आरामात, क्लाउड डेटाबेसेस. ओके, हे समजलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का? कोरचे बेनिफिट्स हे ते. आता इथं डिफरन्स दिलेला आहे, व्हॉट इज अ .NET कोर, .NET फ्रेमवर्क आणि कोर मधला डिफरन्स सांगितलेला आहे. जो आतापर्यंत आपण डिस्कस केलेला आहे तोच सगळा इथं सांगितलेला आहे. ॲप्लिकेशन्स क्रिएटेड युजिंग .NET फ्रेमवर्क कॅन ओनली रन ऑन अ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. हिअर .NET Core is a cross-platform framework that can run on Windows, Mac, Linux, any operating system. हा फ्रेमवर्क सगळे रन करेल, पण तो यूज करायला लागणारा सॉफ्टवेअर तुम्हाला त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या कम्फर्टेबल घ्यावं लागेल. म्हणजे मला जर विज्युअल स्टुडिओ वापरायचा आहे, विज्युअल स्टुडिओ कोड आणि विज्युअल स्टुडिओ हा फरक आहे, माहिती आहे ना? तुम्ही मे बी फ्रंट एंड वापरला असेल कोडवाला, विज्युअल स्टुडिओ कोड, त्यांचे आयकॉन सेम आहे पण कलर वेगळा बघा. विज्युअल
स्टुडिओ याचा आयकॉन बघा काय आहे, असा आहे. आणि विज्युअल स्टुडिओ कोड, तर कोडचा असं ब्ल्यू वाला आहे. हे बघा, दोन्ही आयकॉन मध्ये हा इथे शेवटी जॉईन केला बघा, फक्त जॉईन नाही केलेला. आणखी बाकी भरपूर फरक आहेत. हा फरक सांगू शकत नाही कंपनी इंटरव्ह्यूला शिफ्ट जॉईन केली एखादी नाही केली म्हणून. सो दिस इज अ डिफरन्स. मग हा जो विज्युअल स्टुडिओ कोड आहे, हा कोड काय आहे, सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी मायक्रोसॉफ्टने बनवून ठेवला आहे विज्युअल स्टुडिओ कोड. पण विज्युअल स्टुडिओ मात्र त्यांनी फक्त विंडोजसाठी बनवून ठेवला आहे मायक्रोसॉफ्टने. म्हणजे लिनक्सवर जर मला विज्युअल स्टुडिओ पाहिजे असेल चालत नाही, मला विज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करावा लागतो, त्याच्यामध्ये फ्रेमवर्क ऍड करावं लागतं. जसं तुम्ही बाकीचे फ्रेमवर्क ऍड करता बघा, बाकीचे पॅकेजेस ऍड करता. मला जर सीचा प्रोग्राम रन करायचा आहे, सीचा कंपायलर मी ऍड करून घेतो विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. जावा रन करायचा आहे, जेडीके इन्स्टॉल करून मी त्याची लिंक तिथे काय करतो, कनेक्ट करून घेतो. त्याचा कंपायलर जावाचा डाउनलोड करून घेतो विज्युअल स्टुडिओ कोडचा. म्हणजे काय करतो, तो जावाचा कोड पण कंपाईल करून रन करायला कॅपेबल आहे. तसंच तुम्ही काय करता, .NET फ्रेमवर्क डाउनलोड करता विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आणि इन्स्टॉल करता. तो ऑटोमॅटिक तुमचे विज्युअल स्टुडिओचे सगळे प्रोग्राम रन करायला कॅपेबल होऊन जाईल. समजतोय? आणि इथं काय परत सेकंड काय सांगितलं डिफरन्स, वेन यू इन्स्टॉल .NET फ्रेमवर्क इन युअर मशीन, इट इन्स्टॉल्स ऑल पॅकेजेस विच .NET फ्रेमवर्क प्रोव्हाइड, इवन दो यू आर नॉट गोइंग टू यूज ऑल ऑफ देम. .NET फ्रेमवर्क टाकला की त्याचे सगळे पॅकेजेसचा बंच तो इन्स्टॉल करून घेतो, पण कोर मात्र तसं करत नाही. तुम्हाला लागणारे पॅकेजेस तुम्ही न्यूगेट पॅकेज मधनं डाउनलोड करून घेऊन वापरणार आहे. नाव ASP.NET वर्सेस ASP.NEट कोर, हे पण इथं लिस्ट सांगितली आहे, एकदा बघून ठेवा व्यवस्थित. आपण जे डिस्कस केलेलं आहे त्या टाईपचंच बऱ्यापैकी डिफरन्स आहे. हा पार्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला बराच वेळा विचारतात ना, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट .NET फ्रेमवर्क अँड .NEट कोर. मला वाटतं विवेकला हा क्वेश्चन विचारलेला कंपनीला. हा थेरॉटिकल त्यांची हिस्ट्री तुम्हाला माहित पाहिजे. का बरं कोर शिकायचा मला, उगीच सिलेबसला म्हणून शिकायचा नाहीये, याच्या मागचं रिझन काय आहे हे शिकावं लागेल. मला KTM बाईक काय घ्यायची, रिझन घरच्यांना सांगावं लागेल. आणि घरचे काय म्हणतील, स्प्लेंडर घे, निक म्हणतील, बरोबर. मग ते पटून सांगावं लागेल ना, KTM बाईकचं बेनिफिट काय आहे, कसं आहे, स्पीड किती आहे, कशासाठी सांगून चालणार नाही, बाकीचे फीचर्स सांगावं लागतील. तसं कंपनीला तुम्हाला सांगावं लागेल की व्हाय आय प्रेफर्ड कोर फॉर माय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, माय प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, नॉट अ edu.net, नॉट अ MVC. ओके, बस ओके. मी काय करतो, ही पीपीटी आहे ना, ही बेसिक वाली, ही पीपीटी तुम्हाला शेअर करतो. आज सगळं थेरीच आहे ना, थेरीला काय होतं, बोरले होतं थेरीला ना, मला पण वैताग येते. प्रॅक्टिकल ओरिएंटेड असेल ना एखादा कॉन्सेप्ट सांगायला जेवढी मजा येते, ती थेरी सांगायला वैताग येते. त्यामुळं एसी सब्जेक्ट मी आयुष्यात कधी हात लावला शिकवताना. दुसऱ्या कोणाला घ्यायची का, एसी नाही. एक वेळ मॅथमॅटिक्स शिकवलं मी, ओआर म्हणून सब्जेक्ट होता आम्हाला MCA ला, ऑपरेशन रिसर्च, तो शिकवला. मी म्हटलं थेरी नाही शिकवत, आपल्या बापाच्या नाही जमत. ती कोणती थेरी सांगा आणि ते SDLC लाईफ सायकल सांगा आणि त्याचं हे करा, ते पोरं निम्मी आधी झोपलेले असते. बोल काय होतं माहिती का, एसी सब्जेक्ट शिकवण्याला खूप छान आहे, पण त्यासाठी तुम्हाला इंडस्ट्री बॅकग्राऊंड पाहिजे. तुम्ही कंपनीत जाऊन तिथे धक्के खाऊन शिव्या खाऊन आलेले पाहिजेत. तिथं मीटिंग मध्ये काय होतं भानगडी माहित पाहिजे तुम्हाला, HR टीम काय करते, त्यानंतर क्लायंट काय काम करतो, कशी शिवाय घालतो, काय करतो, सगळं तुम्हाला माहित पाहिजे ना, ते एन्व्हायरमेंट सगळं. मग ते वॉटरफॉल मॉडेल काय असतं, बाकीचे SDLC मॉडेल काय असतं, ते मॉडेल काम काय करतं, बेनिफिट काय आहेत, कसे आहेत, हे सगळं सांगायला तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे कॉन्सेप्ट समजतात. उगीच ती रट्टापाठ करून इथून डेटा इकडे जातो, इकडून फीडबॅक इकडे जातो, हे जातो ते जातो, समोर झोपून जातो पर्यंत. ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला की बाबा इथे एखादा प्रोजेक्ट आहे, मी हा XYZ प्रोजेक्ट घेतला, इथलं हे मॉडेल डेव्हलप केलं, हे केलं की चेक करायला मी टेस्टिंग टीमकडे पाठवणार. मग हे कुठल्या माझ्या मॉडेलच्या कुठल्या फेजमध्ये बसतं हे पटवून सांगता आलं पाहिजे. पण सांगणारा सांगेल जीव तोडून, पण समोर तेवढं कॅपेबल पाहिजे ना. समोरच्याने प्रोजेक्ट म्हणजे काय,
नेटवरून डाउनलोड केलेला असतो, नाहीतर हैदराबादला जाऊन 500 रुपये 1000 रुपये आणलेला असतो. त्याला त्याच्या दृष्टीने प्रोजेक्ट तोच आहे. आता मग त्याला काय घंटा कळणार की बाबा ही लाईफ सायकल काय आहे. त्याने काय केलेलं असतं, प्रायमरी की रिमूव्ह केलेली असते का टेबलमधले रेकॉर्ड डिलीट करायला की तो एरर द्यायला आलाय का तर प्रायमरी की फॉरेन की टाकलेली आहे इथं. मी तेच केलं प्रोजेक्टला असताना बीसीएसला. अख्खा प्रोजेक्ट तयार झाला आणि प्रायमरी कीला रेकॉर्ड डिलीट करायला ऐन टायमाला होईच ना डिलीट. सगळ्या प्रायमरी की रिमूव्ह करून टाकल्या. बरोबर ते म्हणलं काहीच गरज नाही आपल्याला. आपल्याला माहित आहे ना 1 नंतर 2 टाकायचं आहे. काय करायचंय. पण त्यावेळेस सांगायला कोण नव्हतं ना, कारण कसं आहे त्याने सांगितलं पाहिजे हे नाही, हे प्रायमरी की मस्ट आहे, त्याशिवाय कामच नाही करत पुढे. आणि त्यावेळेस कसं होतं, एंटिटी फ्रेमवर्क नव्हता. प्रायमरी की कुणाला कंपल्सरी आहे, एंटिटी फ्रेमवर्कला. एडू.नेटला काय फरक पडत नाही, तुम्ही प्रायमरी की वापरा नाही वापरा काय करा, तो आपलं काम करणार ढकलाचं. स्टॉप करायचं. तुम्हाला ती पहिली पीपीटी शेअर करतो. आणखीन यामध्ये नोट्स जेवढ्या जमती तेवढा काढून ठेवा विथ एक्झाम्पल, कारण तुम्हाला कोरवर 100% क्वेश्चन विचारणार आहेत. theoretical question core वर. What is a core? What are the benefits of core? What is difference between .NET framework and core framework? जे मी तिथे टाकलेले बघा ते बेसिक म्हणजे मी शॉर्ट मध्ये टाकलेले आहेत. 2-3 लाईन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहून ठेवा. 3 लाईनचं तुम्हाला एक्सप्लेन करताना 1 लाईन एक्सप्लेन करायला लक्षात राहील. नाहीतर एक वर्ड टाकला तुम्ही पण पाठ केला आणि ऐन टायमाला कंपनीच्या माणसासमोर गेला ते वर्ड पण विसरून गेला, बोंबलं सगळं. मग त्यामुळे 4 लाईन पाठ करा, त्यातली 1 लाईन 2 लाईन लक्षात राहतील. टाकून दे. स्टॉप करू.